नमस्कार रसिक प्रेक्षक, मी शुभम पवार. प्रहार डिजिटलमध्ये तुमचं स्वागत आहे. बदलत्या काळानुसार संगीत बदललं, आवड बदलली, पण एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे आपल्या मातीतील भजनाच्या परंपरेची. आज आपल्या प्रहार डिजिटलच्या चॅनलवरती आपण अशीच एक मालिका चालू करत आहोत, जिथे आपण अशा कलाकारांना भेटणार आहोत की ज्यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली. आजच्या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत जय हनुमान भजन मंडळ कर्ला. आपण त्यांच्याशी गप्पा मारूच, पण त्याआधी त्यांचा एक सुंदर अभंग सुद्धा आपण ऐकूया. वाजे मृदंग टाळ विणा नाचत वाजे मृदंग टाळ विणा नाच रे गजानना वाजे मृदंग टाळ गणपती बाप्पा नाच रे गजानना वाजे मृदंग टाळ वाजे मृदंग टाळ पायी बांधू रेवा पायी बांधू रेवा पायी बांधू रेवा मत तू लढीवाळा लढीवाळा जनावरे तव हाता जनावरे तव हाता आनंद
तारे खाली आले माझील तारे खाली आले नाही चैतन्य अवघे मारे नाही चैतन्य अवघे मारे पाना फुलात भरला तुरे पाना फुलात भरला तुरे पाना फुलात कर्म नवरा जगदोधारा कर्म नवरा जगदोधारा हे जाने मल्ला नाच नाच रे गजानना वाजे आदिनाथ तू मंगलकारा आदिनाथ तू मंगलकारा तेजा अमृतधारा तेजा अमृतधारा तेजा तारी विश्वाचा सर्व पसारा तारी विश्वाचा सर्व पसारा तारी विश्वाचा हे विघ्नेशा जय जगदीशा हे विघ्नेशा जय जगदीशा हे ज्ञानी परमेशा नाथ रे गजानना नाथ रे गजानना वाजे Thank you.
सर्वप्रथम तुमच्या भजन मंडळाचं आमच्या प्रहार डिजिटलमध्ये हार्दिक स्वागत. काय सांगाल, तुमच्या भजन मंडळाची स्थापना कशी झाली आणि ती सुरू करण्यामध्ये काय हेतू होता? नमस्कार, माझं नाव नंदकुमार कमलाकर भारती. जय हनुमान भजन मंडळ कर्ले या भजन मंडळाचा बुवा. आमच्या भजन मंडळाची सुरुवात साधारण 50 ते 60 वर्षापासूनची आहे. 50-60 वर्षापासून ही मंडळी आम्ही इथे सेवा करतोय. पण त्याची आधीपासूनची माहिती या मंडळाचे अध्यक्ष सागर सुर्वे हे सांगते. नमस्कार, माझं नाव सागर कृष्णकांत सुर्वे. जय हनुमान मंडळाचा सध्या मी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष ही दोन्ही कामं बघतो. या मंदिराची स्थापना जवळजवळ 150 वर्षापूर्वी झाली. आमचे आजोबा काशीराम नारायण सुर्वे यांनी या मंदिराची स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांचंच स्वतःचं भजन मंडळ होतं. जवळजवळ 60 ते 70 वर्ष आमच्या या भजन मंडळाचं काम चालू आहे. त्याच्यानंतर आमची दुसरी पिढी आमचे वडील, आमचे काका मधुकर सुर्वे, कृष्णकांत सुर्वे, त्याच्यानंतर आत्ता ही तिसरी पिढी आम्ही. आणि आत्ता या मंडळाचे सध्या बुवा आहेत आमचे नंदकुमार भारती, रुपेश रेवाळे आणि ही सगळी मंडळी आहे. त्यांच्या माध्यमातून सगळीकडे आमचं भजन मंडळ जात असतं. सगळीकडे भजन मंडळाची सेवा चालू असते. आणि त्यानंतर आरती आणि भजन हे दर शनिवारी आमच्या देवळात असतं. जय हनुमान मंडळाचं भजनाचं श्रावण महिन्यात विश्वेश्वर मंदिरात सुद्धा आमचं जय हनुमान मंडळ भजन मंडळ तिथे भजन सप्ताहामध्ये 7 दिवस भजनाचं काम चालू असतं आमच्या मंडळाकडनं. आता सांगितल्याप्रमाणे की तुमचं 3 पिढीचं हे भजन मंडळ आहे, हो. असं म्हणायला काय हरकत नाही. पण भजन मंडळाचं प्रत्येक भजन मंडळाची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात. बरोबर. तुमच्या भजन मंडळाचं असं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे कोणत्या भजनांवरती तुमचा भर असतो? आम्ही ही भजन सेवा करत असताना सर्व कलाकारांना, सर्व जे भजनी मंडळातले माणसं आहेत तर प्रत्येकाला अभंग गाता आला पाहिजे. उद्या ही आपली पिढी पुढे चालली पाहिजे, ही भजन परंपरा पुढे चालवता यावी, म्हणून त्यासाठी जी मुलं पुढे तयार व्हावी यासाठी आम्ही एक चक्री भजनासारखं आम्ही करतो. प्रत्येकाला अभंग गाण्याची संधी येतो. एकच बुवा बसतो आणि भजन पुरं करतो असं काही नाही. आम्ही फक्त इतर ठिकाणी गेलो तर आयोजकांची जर मागणी असेल तरच एकच बुवा गातो, नाहीतर आम्ही चक्री भजनच शक्यतो गातो. तुम्ही आता म्हटलं की भजन परंपरा तुमची चालूच असते अखंड. बरोबर. पण आजच्या डिजिटलच्या युगात ही परंपरा इतक्या उत्साहाने कशी टिकून ठेवली, म्हणजे तुमच्या भजन मंडळात तरुण पिढीचा काय समावेश आहे? काय या डिजिटल युगात मोबाईलमुळे लोक भजनाकडे जास्त वळत नाहीत. पण आमच्या या गावात, कर्ला गावात, आम्ही ही परंपरा बऱ्यापैकी टिकवून ठेवली आहे. कारण का काळ आता बदलत चालला आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, लोक इतर मार्गावर वळलेले आहेत. पण या भजनामुळे आमची मुलं व्यसनापासून दूर ठेवण्यामागे आमचा यात मोठा वाटा असतो. या भजनाच्या संध्याकाळी येऊन देवाच्या चरणी नामस्मरण करण्यात त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान मिळतो त्यांना, मुलांना. अधिक या भजनातून आम्ही समाज प्रबोधनाचं काम करतो जास्तीत जास्त. अशी आमची सेवा चालू असते. आणि आमच्या आनंदातून आम्ही लोकांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. खूपच तुमचा उपक्रम म्हणजे भजनाच्या परंपरेतून मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याचं तुमचं बरोबर कार्य ते खूपच छान आहे. आता बघा, भजनं ही पूर्वीपासून चालू आहे. हो, बरोबर. पण पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की लाईट्स नव्हते तेव्हा, दिव्यांच्या प्रकाशात असेल किंवा कंदिलाच्या प्रकाशात तेव्हा भजनं व्हायची. आणि आता सगळं बदललंय आणि लाईट्स आहेत, वेगवेगळी उपकरणं आहेत, साऊंड सिस्टीम आहे. तर हा जो प्रवास आहे मधला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पूर्वीची भजनं ही काळोखात झालेत, दिव्यांच्या प्रकाशात झालेत, पण लोक ही करतच होती, देवाची सेवा ही घडतच होती. पण आत्ता लोकांना मंदिराकडे वळायला जास्त वेळ नाही. त्याच्यामुळे आपण लोकांपर्यंत पोहोचून लोकांना आपल्याकडे आकर्षित करता यावं म्हणून आपण काय करतो, स्पीकर लावतो.
स्पीकर लावण्यामागचा हेतू काय? तर आपलं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचावं, घर बसल्या त्यांना अभंग गाता यावे किंवा त्यातून समाज प्रबोधनाचं जर आपण काम करत असू, काही लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर ते स्पीकरमार्फत आपण दूरवरच्या लोकांपर्यंत पोचतो. साधारण 1 किलोमीटर परिसरात, 1.5 किलोमीटर परिसरापर्यंत आपला आवाज स्पीकरचा जातो काही वेळेला आपण वाढवून ठेवलेला असला तर. आणि त्यामधून लोकही या प्रवाहात, या देवाच्या सान्निध्यात यावे किंवा त्यांची सेवा करता यावी देवाची, इकडे वळतात लोक. खूपच छान माहिती होती तुमची. अजून एक प्रश्न विचारावा असं वाटतं म्हणून विचारतोय. मला सांगा की तरुण पिढी तुमच्या भजन मंडळात कशी समाविष्ट होते आणि त्यांना काय म्हणजे शिक्षण मिळतंय, काय धडे दिले होतात म्हणजे आताची काय सांगा? आता जवळजवळ मी मगाशी म्हणालो 60-70 वर्ष जवळजवळ आमच्या इकडे चालू आहे भजन मंडळाचं काय आहे. तर ते चालू असताना लहान मुलं, तरुण पिढी, अगदी लहान मुलंसुद्धा आमच्याकडे जवळजवळ हे बघा 8-10 वर्षाची मुलंसुद्धा आमच्याकडे येतात. ते शिकतात नवीन नवीन भजन, अभंग वाजवणं शिकतात, पेटी वाजवणं, तबला वाजवणं, त्याच्यानंतर मृदुंग वगैरे चांगले चांगले ही वाद्यवृंद नवीन नवीन हे मुलं शिकलेली आहेत आणि त्यांना तशी आकर्षण वाटतं. त्याच्यामुळे ते आज मंदिरात आज येत आहेत. लहान मुलं अगदी येत आहेत. आता हे तरुण आहेत. हा आमचा आर्यन मोरे म्हणून आहे. तो उत्कृष्ट मृदुंगमणी ढोलकी वाजवतो. आर्यन, मागाशी काकांनी सांगितलं की तू पकवाज आणि ढोलकी वाजवतोस. तुझा प्रवास कसा सुरू झाला? या भजन मंडळाकडे तू कसा आकर्षित झालास? नमस्कार, माझं नाव आर्यन मोरे. मी जय हनुमान मित्रमंडळ करले. इकडे लहानपणापासून जरी 6वीपासून जरी या मंडळात शिकतोय. माझे गुरुवर्य नंदकुमार भारती, तसेच मी पकवाज शिकतोय परशुराम गुरव यांच्याकडे. हे आमचे बुवा, हे माझं एक प्रेरणास्थान आहेत. कारण की जेव्हापासून मी इकडे येतोय तेव्हापासून हे मला भरपूर ज्ञान देतात. त्यामध्ये मी ह्या भजन मंडळातून भरपूर शिकलो आहे आणि भरपूर ज्ञान घेतलं आहे. ते ज्ञान मी घेतलं आहे ते लहान मुलांना, इकडे जे भजन मंडळात लहान मुलं येतात त्यांना शिकवतो आणि त्यांनाही मोठं करायचा मी प्रयत्न करतो. भजन मंडळाच्या प्रवासात बुवा असतील, पेटी वादक असतील किंवा मृदुंग वादक असतील, त्याच्यातला तुमचा सर्वेश म्हणून जो आता नवीन उदयाला येतोय बुवा, तर सर्वेश तुझं प्रहार डिजिटलमध्ये स्वागत आहे. कसा प्रवास होता तुझा? काय सांगशील? कशी सुरुवात केलीस गाण्याला किंवा तुझ्या भजन मंडळात येण्यापासून काय सांगशील? नमस्कार, मी सर्वेश मनोहर हातपले. मी जवळजवळ 5वी-6वीपासून या भजन मंडळात आहे आणि मला भजनाची लहानपणापासून आवड आहे. म्हणजे पेटी, तबला, मृदुंग, ढोलकी सगळं म्हणजे या भजन मंडळात येऊन मला सगळं शिकायला मिळालं. आमचे आदरणीय गुरुवर्य श्री नंदकुमार भारती नंदुबुवा यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. या बाबतीत मला पेटी शिकवली, पेटीतलं ज्ञान शिकवलं, भजनातलं ज्ञान शिकवलं आणि प्रेरणा दिली, खूप मोठी अशी प्रेरणा दिली आम्हाला. भजन मंडळात नवीन नवीन कलाकार येत आहेत, ऐकून खूप बरं वाटलं. हो, निश्चितच. आताची पिढी मोबाईलकडे वळते, पण काही तरुण पिढी आता अजून बघायला मिळते की भजनाकडे अजूनही त्यांचा कल दिसून येतो. आणि भजन मंडळाचा जे हेतू होता तो खरोखर साध्य होताना आपल्याला कुठेतरी दिसून येतो. नक्कीच. मुलाखतीच्या शेवटाकडे जातात. प्रेक्षकांनी तुमचा अभंग तर ऐकलाच आहे, बरोबर, पण गवळण जर का प्रेक्षकांना आमच्या ऐकायला मिळाली तर अधिक चांगलं होईल. हो, ऐकवू ना, निश्चितच. झर 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 यमुने काठी राधा चालली. झर 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 यमुने काठी राधा चालली. अनुष्णाच्या नादाला पोरे गवळाची लागली. कृष्णाच्या नादाला पोरे गवळाची लागली. कृष्णाच्या नादाला पोरे गवळाची लागली.
आटत मुद मुद मोहित डोळे मणिकुंडाचे आठवी काळे जगमगने ती प्रभात काळी नंदांगणी रागावाणी श्रीहरीचा बेटी श्रीहरीचा बेटी नाद मुरलीचा पडता कानी बावरली ती गोकुळ हरणी कुंकुम चंदी मुंगुर चरणी पुढे गोळी ती गेली श्रीहरीचा बेटी श्रीहरीचा बेटी मुरलीच्या त्या मधुर सुराने मोहित झाली बाला प्रेम लावितो राधिकेला गोकुळी तारक लाला श्रीहरीच्या बेटीचा श्रीहरीच्या बेटीचा नमस्कार. आज प्रहार डिजिटल यांच्या माध्यमातून जे आम्हाला व्यासपीठ आमच्या भजन मंडळाला मिळवून दिलं, जय हनुमान भजन मंडळ विश्वस्त मंडळाला, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद.